श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 4, शहाणीवेला 7 अक्षरांची. आपल्याकडचा सगळा मध्ययुगीन कालखंड म्हणजे साधारणपणे इसवी सन 1800 पर्यंतचा काळ हा स्त्रीसाठी जणू एक काळोखा बोगदा होता. बाहेर आक्रमणं चालू होती, लढाया, धामधूम आणि अस्थिर राजवटी. त्यामध्येच स्वराज्य स्थापना, स्वराज्याचं रक्षण आणि त्याचा विस्तार याही महत्त्वाच्या घडामोडी घडतच होत्या. पण स्त्रीसाठी मात्र शिक्षण, व्यक्तिमत्व विकास हे शब्द कोसो दूर होते. घरातच ज्यांना कुणाला योगायोगानं अक्षरओळख झाली त्या मोजक्या स्त्रियांच्या पलीकडे फार मोठा स्त्रीवर्ग ज्ञानापासून वंचितच होता. आणि त्यातही पुन्हा गतानुगतिक रूढींचाही मोठा पगडा होता. बालविवाह, सतीची चाल, केशवपन, विधवा पुनर्विवाहाला विरोध या चौकटीमध्ये स्त्रीचं जीवन इतकं जखडलं होतं की तिथे लहानशी फटही बाहेरच्या वाऱ्याला येऊ जाऊ देत नव्हती. इसवी सन 1800 पासून मात्र जरा जरा मागच्या दारानं म्हणतो तसे बदल व्हायला लागले. घरात, समाजात अत्यंत कर्मठ वातावरण आणि खुंटलेला तर्क अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या फुले दाम्पत्याच्या प्रयत्नाचं मोल म्हणूनच पुन्हा पुन्हा जाणवतं आणि मन पुन्हा पुन्हा त्यांच्याविषयी कृतज्ञतेनं भरून येतं. विशेषतः सावित्रीबाई फुले. त्यांना आपण ज्ञानज्योती म्हणतो ते त्याचसाठी. ती ज्ञानाची ज्योत त्यांनी लावली आणि ती सतत तेवती राहील याची दक्षता वाहिली म्हणून आज आपण स्त्रिया प्रकाशवाटांवर पावलं टाकतो आहोत. 1854 त्यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा मराठीमधला स्त्रीलिखित पहिला काव्यसंग्रह. मनामध्ये येणाऱ्या भावना, स्फुरणारे विचार शब्दामध्ये मांडण्याची कला बाईजवळ होती, पण ती तिला आता लिहूनही मांडता येऊ लागली. हा फार मोठा आणि क्रांतिकारक बदल होता म्हणून सावित्रीबाई क्रांतिज्योती. त्या कवितेसाठी कविता करत नव्हत्या, तर त्यांना त्यांचे विचार कवितेतून मांडायचे होते. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? असा अगदी रोखठोक प्रश्न त्यांनी आपल्या कवितेतून विचारला आहे. शिक्षणानं पशुत्व हटते असं त्या म्हणतात. हळदी कुंकवासारखे सामाजिक उपक्रम ज्या काळामध्ये सर्रास होत होते त्या काळात सावित्रीबाई शिक्षण देण्याचं काम करत होत्या. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली की मग त्यांच्या कामाचं मोल आपल्याला अधिकच जाणवतं. मुद्दा हा की बाईच्या उपजत शहाणपणाला जी अनक्षरतेची मर्यादा पडली होती तीही आता दूर व्हायला लागली. आणि मग मात्र तिनं ज्या झपाट्यानं या प्रकाशवाटेवरून वाटचाल केली ती अचंबित करणारी आहे. स्त्रीच्या पायांखाली ही अक्षरवाट आली खरी, पण त्या वाटेवरून चालणं काही सोपं नव्हतं. काशीबाई कानिटकर ह्या त्या काळामधल्या एक महत्त्वाच्या लेखिका. त्यांनी आपल्या पतीच्या प्रोत्साहनानं शिक्षण घेतलं, इंग्रजीचंही ज्ञान प्राप्त केलं. त्या काळामध्ये सुबोध पत्रिका नावाच्या एका नियतकालिकामध्ये हल्लीच्या स्त्रिया आणि पूर्वीच्या स्त्रिया या नावाचा एक निबंध काशीबाई गोविंदराव कानिटकर या नावाने प्रसिद्ध झाला म्हणून काशीबाईंना त्यांच्या घरामध्ये शिक्षा भोगावी लागली. घरातली श्रमाची आणि अवजड कामं त्यांच्यावर लादण्यात आली आणि त्यांच्या तोंडाला कुलूप ठोकण्यात आलं. कुलूप 2 अर्थांनी. त्यांना उपाशी ठेवण्यात आलं आणि कुणीही त्यांच्याशी संभाषण केलं नाही. एका स्त्रीनं पांढऱ्यावर काळं करणं हा जणू तिचा घोर अपराध मानला गेला होता. पण विशेष हे की काशीबाईंनी ह्याला घाबरून जाऊन शिक्षण आणि लेखन यापासून पळ काढला नाही. उलट त्यांनी पुढे इंग्रजी भाषेचं शिक्षण देखील चालूच ठेवलं. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.